नमस्कार. चला तर आज बनवूया पनीर मशरूम दम बिर्याणी. त्यासाठी तळलेला फ्राय कांदा, केलेला पनीर पनीर, मशरूम, मशरूम, थोडेसे हिरवे मटार, वाटाणे, ग्रीन पेस्ट, दही, दही, टोमॅटो, कांदा. कांदा भात मी ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे. फ्रेश क्रीम, बिर्याणी मसाला आणि तेलामध्ये कांदा टाकून 2 छोटे चमचे तूप टाकूया. कांदा, चवीनुसार मीठ, टोमॅटो, हिरवे वाटाणे, ग्रीन पेस्ट, हळद, लाल तिखट, धना पावडर, हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि दही टाकूया. तळलेला कांदा, कोथिंबीर, पनीर, मशरूम हे सगळं टाकून घेऊया. आणि त्यानंतर फ्रेश क्रीम आणि बिर्याणी मसाला टाकून मिक्स हे करून छान घेऊया मिक्स करून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटासाठी वाफेवरती शिजू दे. तेल छान सुटलं की त्यानंतर कसुरी मेथी, गुलाबाच्या पाकळ्या टाकूया. आणि आता जो भात आपण मी ऑलरेडी शिजवून शिजवून घेतलेला होता. लेअर आता त्याचे आपण पहिला छान लेअर असे घेतला आहे. थर लावूया. त्यावरती तळलेला कांदा, कोथिंबीर घेतलेली आहे. फ्राय केलेला छोटे 2 कांदा चमचे आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि दुसऱ्या लेअर मध्ये पण छोटे चमचे तळलेला कांदा, कोथिंबीर आणि गुलाबाच्या पाकळ्या त्यावरती पण गुलाबाच्या फ्राय केलेला कांदा, आपल्या बिर्याणीला सुगंध आणि छान आहे. मी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. त्याने सुगंध फार दम देऊया. छान येतो. दम देऊन आता 10 ते 15 मिनिटं स्लो गॅसवरती ठेवून देऊया. तयार कोळसा गरम करून तुपाचा लेअर टाकून छान असा चला तर बघूया कशी झाली आहे. आता हे 15 ते 20 मिनिटासाठी ठेवूया. एकदम तयार आहे आपली पनीर मशरूम बघा. दम पूर्ण बिर्याणी. भात किती एकदम छान सुंदर असा असा कलर आलेला आहे आणि कलरही छान आलेला आहे. आणि माझी रेसिपी छान तुम्हाला असा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, रेसिपी आवडली शेअर असेल तर करा चॅनलला आणि लाईक, सबस्क्राईब शेअर करा. आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.